नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे होळी. त्याचबरोबर या दिवशी हुताशनी पौर्णिमा देखील आलेली आहे. होळीचा सण हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. वाईटावरती चांगल्याची मात म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो. होळीच्या दिवशी आपल्या जीवनातील सर्व संकट, नकारात्मकता, अडचणी ह्या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी आपण होलिका दहन हे करतो आणि त्याचबरोबर या दिवशी काही सेवा, काही उपाय देखील केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची संकट, अडचणी ह्या राहणार नाही. तर आपल्याला अशा ठिकाणी फक्त एक स्वास्तिक काढायचं आहे. हे स्वास्तिक जर आपण काढलं तर आयुष्यात कुठलीच समस्या उरणार नाही. पुढील 7 पिढ्या धनसंपत्ती कमी पडणार नाही. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण आणि त्याचबरोबर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल. तर त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, पहिला उपाय जो आहे तर तो आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, करणी बाधा, नजर दोष हे सर्व दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये सतत भांडणं, कलह, पैसा न टिकणं यासारख्या गोष्टी घडत असतील तर पहा, आपल्याला हा उपाय होळीपाशी करायचा आहे. तर होळीपाशी जायचं आहे, होळीला 5 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि होळीचं दर्शन करायचं आहे आणि एखाद्या वाटीमध्ये तर त्या होळीची जी राख आहे किंवा भस्म आहे तर ते तुम्हाला थोडंसं तुमच्या घरी घेऊन यायचं आहे. बॅगमध्ये घेऊन या किंवा मग एखाद्या पेपरमध्ये घेऊन येऊ शकता. तर कशाही पद्धतीने तुम्ही ती राख घेऊन येऊ शकता. आता बघा, ही राख तुम्ही घेताना हाताला चटका बसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर ही घरी आणल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये ही राख टाकायची आहे. याला भस्म देखील म्हटलं जातं आणि ह्या राखेमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे. तर आपला जो मुख्य दरवाजा आहे बघा, जो आपला मुख्य दरवाजा आहे, लाकडाचा जो दरवाजा असतो मुख्य, तो दरवाजा, त्या दरवाजावरती आपल्याला 3 स्वास्तिक या राखेने काढायचे आहेत. तर आडव्या लाईनमध्ये तुम्ही हे 3 स्वास्तिक काढायचे आहेत. स्वास्तिक काढताना त्याचे जे 4 बिंदू आहेत ते द्यायला विसरायचं नाही. साईडच्या 2-2 रेषा आहेत त्यासुद्धा द्यायला विसरायचं नाही. तर असे आपल्याला 3 स्वास्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचे आहे. आता बघा, तुमच्या घराला सेफ्टी डोअर असेल तर आपण दरवाजा लावतो त्याच्या अगोदरचं जे डोअर असतं तर ते सेफ्टी डोअर आहे. त्या डोअरवर तुम्ही हे स्वास्तिक काढू शकता. त्या दिवशी हा उपाय करायला अतिशय महत्त्व आहे. जो बी व्यक्ती हा उपाय या दिवशी करतो त्या व्यक्तीच्या घरातली सर्व अदृश्य शक्ती, नकारात्मकता, वाईट शक्ती, त्याचबरोबर करणी बाधा, शत्रुबाधा या ज्या बाधा आहेत तर त्या दूर होऊन जातात आणि यानंतर पहा, आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे ती सुद्धा बाहेर निघून जाते आणि यानंतर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक क्रिया होत नाही. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यामुळे तुम्ही होळीच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपल्याला हा होळीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. यानंतर दुसरा जो उपाय आहे तर तो आपल्याला जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं, कलह, चिडचिडेपणा किंवा एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून एखादी व्यक्ती सतत चिडचिडेपणा करणे, पैसा घरामध्ये न टिक आणि आपल्या घरातील व्यक्तींना कोणतेही काम करायला गेलं तर अपयश येत असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये एखादी अदृश्य शक्ती आहे असं आपल्याला वाटत असेल किंवा मग आपल्या घरावर काहीतरी संकट येत असतील, अडचणी येत असतील तर तुम्हाला हा एक उपाय मी सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर मग तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. तुम्हाला 4 खिळे घ्यायचे आहेत. पहा, याला आपण चुका देखील म्हणतो.
तर ते घ्यायचे आहेत आणि एक पांढरा कपडा घ्यायचा आहे. त्या पांढऱ्या कपड्याचे 4 तुकडे करायचे आणि प्रत्येक कापड्यामध्ये तुम्हाला हा एक खिळा बांधून त्याची पोटली तयार करायची आहे आणि आपल्या घराच्या चारही कोपऱ्याला आपल्याला हे 4 खिळे ठेवायचे आहेत. आणि हे खिळे ठेवत असताना अस्तिक मुनी असं आपल्याला म्हणायचं आहे आणि हे खिळे ठेवायचे आहेत. अस्तिक मुनी असं आपल्याला कंटिन्यू म्हणायचं आहे आणि आपल्या घराच्या 4 कोपऱ्यांना हे 4 खिळे असलेले जे पोटली आहे तर ती ठेवायची आहे. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण होळीच्या दिवशी केला तर आपल्या घरामध्ये कधीही भांडणं, कलह, मतभेद या गोष्टी होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणी, संकट तुमच्या घरातील व्यक्तींवर किंवा तुमच्या घरावर कधीही येणार नाही. म्हणून हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल आणि त्या व्यक्तीला BP, शुगर अशासारख्या गोळ्या चालू असतील आणि ती BP, शुगर तिचं पिछा सोडत नसेल, म्हणजे सारखी आजारी ती व्यक्ती राहत असेल, तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय होळीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये कच्चं गाईचं दूध घ्यायचं आहे. हे दूध घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हे दूध फिरवायचं आहे आणि त्यानंतर एक बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते बेलपत्र त्या वाटीमध्ये, त्या दुधामध्ये टाकून त्यानंतर ही जी वाटी आहे तर त्या वाटीला त्या आजारी व्यक्तीला स्पर्श करायला लावायचा आहे. आणि यानंतर आपल्या घरातून एक स्वच्छ तांब्या भरून पाण्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दोन्ही घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला हे दूध जे आहे तर ते दूध शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना आपल्याला उत्तरेकडे दिशेने बसून हे दूध अर्पण करायचं आहे. आणि यानंतर हे जे पाणी आपण घेऊन गेलेलं आहोत तर ते पाणी आपल्याला त्याच्यावरती शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शंकरांना आपल्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे तर ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो घरातील बाधित व्यक्तींसाठी त्याची पीडा दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो आणि हा होळीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. आणि जर आपल्याला शिवमंदिरामध्ये जाणं शक्य झालं नाही तर आपल्या घरातील जी शिवपिंड आहे तिला ताम्हणामध्ये घ्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दूध हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पाणी अर्पण करायचं. हा उपाय तुम्ही घरी करणार असाल तर त्याचं जे पाणी किंवा दूध आहे तर ते तुम्हाला तुळस सोडून इतर झाडांना अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये एखादी भरपूर दिवसापासून इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होत नाही आणि तुमची ती इच्छा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांदळाचा दाणा घ्यायचा आहे, एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि एक तांब्याभर कलश पाणी भरून घ्यायचं आहे. हे तिन्ही घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला हा उपाय महादेवाच्या मंदिरामध्येच करायचा आहे. केल्यानंतर पहिल्यांदा अगोदर आपल्याला हा जो तांदळाचा दाणा आहे तर तो शिवलिंगावरती ठेवायचा आहे. त्यानंतर ते बेलपत्र असेल ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि नंतर हे जे पाणी भरून घेऊन गेलेलं आहात तर ते जल त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि जल अर्पण करत असताना तुम्हाला तुमची जी मनोमन इच्छा आहे तर ती इच्छा बोलून दाखवायची आहे. हे जल अर्पण करून झाल्यानंतर शिवशंकरांना मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आपली इच्छा परत एकदा त्यांना बोलून दाखवायची आहे. ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. बघा, हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे, त्यामुळे तुम्ही होळीच्या दिवशी हा एक उपाय तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्की करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.